सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आजची रेसिपी आहे ती म्हणजे आपे. त्याला गुंड पांगुळसुद्धा म्हणतात. बघताय तुम्ही माझं हे पीठ तयार आहे. हे घरीसुद्धा आपल्याला करता येतं किंवा बाजारातसुद्धा आपल्याला विकत मिळतं. मी हे सरळ बाजारातून विकत आणलेलं आहे. आता आपण आपल्या आपे करण्याच्या प्रोसेसला आता सुरुवात करूया. ह्याच्यात मी थोडंसं सोडा टाकतो आहे, लिंबू पावडर, थोडी कोथिंबीर आणि कांदा आणि मिरची. त्याला आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया. कांदा आणि कोथिंबीर छान मिक्स करायचं आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. बघताय मी आता तवा ठेवलेला आहे गुंड पांगुळचा, आणि त्याच्या प्रत्येक खाण्यामध्ये मी आता तेल टाकून घेतो. तवा गरम झाला की आपण याच्यामध्ये आपले गुंड पांगुळू सोडून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आपला तवा गरम झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपले गुंड पांगुळचं पीठ आपण टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला. बघा मी सगळं ह्याच्यात आता व्यवस्थित मी पीठ टाकलेलं आहे. आता याला 5 मिनटं आपण झाकून ठेवूया. बघताय फ्रेंड्स, मी त्याची बाजू आता पलटून घेतलेली आहे. परत त्याला आपण आता 5 मिनटं झाकून ठेवूया. तोपर्यंत आता आपण चटणीची तयारी करून घेऊ. आता चटणी तयार करून घेतो. हे मी डाळवं एक 10-15 मिनटं भिजून घेतलेली आहेत. मिरची आहे, जिरं आहे, हे खोबरं आहे आणि लसूण आहे. ह्याची आता आपण बारीक पेस्ट करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात मी डाळवं, ही मिरची आणि लसूण जरा भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे. आपण 7-8 पाकळ्या जवळपास. लसणाने चांगला फ्लेवर येतो या चटणीला. आता याला आपण बारीक करून घेऊया. हे जिरं. बघत राहा अकूज किचन. एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपण. आणि हिला आपण छान आता याच्यामध्ये दही आणि मग ह्याच्याला कढीपत्त्याची फोडणी, तडका ह्याला आपल्याला द्यायचा आहे. बघत राहा अकूज किचन. आपण आपली चटणी एका बाउलमध्ये काढली आहे. आता मी थोडंसं चवीपुरतं मीठ त्यात ॲड करून घेतो. दही पण टाकून घेऊया लगेच. आणि ह्याला मग कढीपत्ता, जिरं ह्याची फोडणी आपण देऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. बघत राहा अकूज किचन. कढीपत्ता, जिरं आणि मोहरी याची तडका आपण दिलेला आहे आपल्या चटणीला. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्या गुंड पांगुळू म्हणा किंवा आपे ह्याच्यासोबत आपल्याला छान याचा आता आस्वाद घ्यायचा आहे. नक्की करून बघा. खूप छान सोपी रेसिपी आहे. चमचमीत अशी रेसिपी आहे ही. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स बघताय, फायनली आपले गुंड पांगुळू आपे रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा. खूप छान रेसिपी आहे. सगळ्यांना आवडेल. घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना. नाही तर सरळ माझ्या घरी या. आपण मिळून याचा गरम गरम गुंड पांगुळचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. थँक्यू.